रेल्वे ग्रुप डी भरती 2025 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आला आहे। रेल्वे ग्रुप डी ची भरती निघाली आहे आणि 22,000 जागा ज्या रेल्वे ग्रुप डी च्या निघाल्या आहे आणि शिक्षण फक्त 10वी पास लागते। महाराष्ट्रातील आपण कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुला-मुलींना फॉर्म भरता येणार आहे रेल्वे ग्रुप डी भरतीमध्ये। आणि त्याचबरोबर जे विद्यार्थी मित्रांनो, रेल्वे ग्रुप डी चे जे ऑनलाईन पद्धतीने जे फॉर्म भरणे चालू होत आहे 21 जानेवारी ते 20 फेब्रुवारी पर्यंत या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे चालू होत आहे रेल्वे ग्रुप डी चे। आणि रेल्वे ग्रुप डी मध्ये ज्या जागा या ठिकाणी राहणार आहे तर असिस्टंट, पॉइंटमॅन, त्याचबरोबर ट्रॅकमॅन, ट्रॅक मेंटेनर, तर ह्या काही जागा ज्या रेल्वे ग्रुप डी च्या असणार आहे तर जवळपास 22,000 जागांसाठी ही रेल्वे ग्रुप डी च्या या ठिकाणी जाहिरात आलेली आहे। तर 10वी पास जे पण विद्यार्थी असाल तर त्या विद्यार्थ्यांना रेल्वे ग्रुप डी भरतीमध्ये फॉर्म भरता येणार आहे, लक्षात ठेवा। तर ऑनलाईन पद्धतीने जे फॉर्म भरणे चालू होत आहे तर ते या ठिकाणी 20 जानेवारी पासून फॉर्म भरणे चालू होत आहे। तर या भरतीमध्ये शिक्षण किती आहे, या भरतीमध्ये जे विद्यार्थी मित्रांनो ग्राउंडला कोणकोणते इव्हेंट असणार आहे, त्याचबरोबर लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय, निवड प्रक्रिया काय आहे, संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून रेल्वे ग्रुप डी भरतीबद्दल सांगणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल वानखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून रेल्वे ग्रुप डी भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहू राहिले नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। तर पहा, रेल्वे ग्रुप डी ची जी भरती आहे हे सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब आहे, लक्षात ठेवा। आणि आपलं जर यामध्ये सिलेक्शन झालं तर पगार सुद्धा 30,000 रुपये महिना आपल्याला रेल्वे ग्रुप डी भरतीमध्ये भेटणार आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि त्याचबरोबर रेल्वे ग्रुप डी मध्ये जर आपण पाहिलं तर रेल्वे ग्रुप डी चे जे फॉर्म भरणे या ठिकाणी चालू होत आहे तर 21 जानेवारी पासून फॉर्म चालू होत आहे आणि 20 फेब्रुवारी 2025 फॉर्म भरणे शेवटची तारीख आहे। आणि रेल्वे ग्रुप डी मध्ये जे 22,000 जागा या ठिकाणी चालू आहे, जे की महाराष्ट्रातील आपण कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुला-मुलींना फॉर्म भरता येते। तर रेल्वे ग्रुप डी मध्ये जे विद्यार्थी मित्रांनो वयोमर्यादा जर विचार केला तर 18 ते 33 वर्षापर्यंत रेल्वे ग्रुप डी भरतीमध्ये आपल्याला फॉर्म भरता येते। आणि SC/ST कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर 18 ते 38 वर्षापर्यंत आपल्याला फॉर्म भरता येणार आहे। आणि OBC कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर 18 ते 36 वर्षापर्यंत आपल्याला रेल्वे ग्रुप डी भरतीमध्ये या ठिकाणी फॉर्म भरता येणार आहे, मुलांना आणि मुलींना सुद्धा, ठीक आहे। आणि त्याचबरोबर रेल्वे ग्रुप डी भरतीमध्ये आपण फीचा जर आपण विचार केला तर पहा, रेल्वे ग्रुप डी साठी जे फी ठेवण्यात आली आहे, तुम्ही जर जनरल OBC EWS कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर 500 रुपये यामध्ये फी ठेवण्यात आली आहे। आणि SC/ST कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर रेल्वे ग्रुप डी भरतीमध्ये 250 रुपये फी ठेवण्यात आली आहे। एक सर्व्हिसमॅन जर तुम्ही असाल तर रेल्वे ग्रुप डी भरतीमध्ये जे फी आहे 250 रुपये आहे। आणि महिला उमेदवार जर तुम्ही कोणत्या कॅटेगरीचे असाल, SC/ST OBC EWS NT VJ ओपन SBC SCBC SCBC कोणते कॅटेगरी असाल तर 250 रुपये यामध्ये फी आहे। आणि EBC कॅटेगरीचे जर तुम्ही असाल किंवा ट्रान्सजेंडर जर तुम्ही असाल तर फक्त 250 रुपये फी ठेवण्यात आलेली आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि रेल्वे ग्रुप डी मध्ये जे नोकरीचं जे ठिकाण आहे हे संपूर्ण भारत आहे, कारण की नोकरीचं जे ठिकाण आहे संपूर्ण भारत आहे, सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब आहे रेल्वे ग्रुप डी, ठीक आहे। तर 22,000 जागांसाठी हे रेल्वे ग्रुप डी ची ही भरती या ठिकाणी चालू आहे, लक्षात ठेवा। ज्यामध्ये रेल्वे ग्रुप डी असिस्टंटचे पद आहे, पॉइंट्समॅनचा आहे, ट्रॅक मेंटेनरचा आहे, ठीक आहे। तर यामध्ये फक्त 10वी पासवर आपल्याला फॉर्म भरता येते। जे शिक्षण लागते रेल्वे ग्रुप डी भरतीमध्ये फक्त तुम्ही 10वी पास आहे तर आपल्याला यामध्ये फॉर्म भरता येते, लक्षात ठेवा, ठीक आहे। तुमच्याजवळ कोणता ITI जरी असाल ITI वाल्यांना सुद्धा फॉर्म भरता येते, लक्षात ठेवा, ठीक आहे। जर तुमच्याजवळ ITI नसेल, कारण की बरेच विद्यार्थ्यांचे कमेंट असते की सर मी 10वी पास आहे पण ITI मी केला नाही आहे, तर अशा विद्यार्थ्यांना सुद्धा या वॅकन्सीमध्ये फॉर्म भरता येणार आहे, या भरतीमध्ये या ठिकाणी फॉर्म भरता येणार आहे, लक्षात ठेवा, रेल्वे ग्रुप डी भरतीमध्ये, ठीक आहे। तर 10वी पास साठी ही भरती चालू आहे पुऱ्या भारतासाठी। महाराष्ट्रातील आपण कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुला-मुलींना रेल्वे ग्रुप डी मध्ये फॉर्म भरता येते, लक्षात ठेवा, ठीक आहे। तर रेल्वे ग्रुप डी भरतीमध्ये आपण निवड प्रक्रिया जर पाहिलं तर पहिल्या टप्प्यामध्ये आपला ऑनलाईन पद्धतीने पेपर असणार आहे, दुसऱ्या टप्प्यामध्ये आपला ग्राउंड आहे, तिसऱ्या टप्प्यामध्ये डॉक्युमेंटेशन, चौथ्या टप्प्यामध्ये मेडिकल, अशी संपूर्ण निवड प्रक्रिया जे विद्यार्थी मित्रांनो रेल्वे ग्रुप डी भरतीमध्ये आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। आता रेल्वे ग्रुप डी भरतीमध्ये जर आपण या ठिकाणी पाहिलं तर सर्वात अगोदर रेल्वे ग्रुप डी भरतीमध्ये आपलं काय असणार आहे, यामध्ये ऑनलाईन पद्धतीने पेपर असणार आहे। आणि पेपरला जे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे तर पहा, सामान्य ज्ञान आणि करंट अफेअर्सचे जे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी 20 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। त्याचबरोबर गणिताचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, विज्ञानचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे आणि बुद्धिमत्ता चाचणीचे जे विद्यार्थी मित्रांनो 30 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, लक्षात ठेवा। तर टोटल जे 100 मार्काचा हा पेपर असणार आहे आणि 1.5 घंट्याचा टाइम आपल्याला पेपरसाठी भेटणार आहे। आणि पेपरमध्ये जे विद्यार्थी मित्रांनो नेगेटिव्ह मार्किंग आहे, 3 सेकंड नेगेटिव्ह मार्किंग आहे, तर आपल्याला तुक्के वगैरे मारायची नाही आहे। जे पण विद्यार्थी इमानदारीने अभ्यास करणार आहे त्याच विद्यार्थ्यांचं जे सिलेक्शन आहे रेल्वे ग्रुप डी भरतीमध्ये होणार आहे। तर आपल्याला तुक्के वगैरे मारायचे नाही, कारण की नेगेटिव्ह मार्किंग यामध्ये भारी आहे। 3 सेकंड नेगेटिव्ह मार्किंग आहे, 3 जर
जर आपण या ठिकाणी प्रश्न चुकवले तर एक जो आपला प्रश्न बरोबर असणार आहे तो मायनस या ठिकाणी होणार आहे। अशा प्रकारे रेल्वे ग्रुप डी भरतीमध्ये या ठिकाणी निगेटिव्ह मार्किंग आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि पेपर आपल्या महाराष्ट्रामध्येच होणार आहे, आपल्या जिल्ह्यामध्ये जे रेल्वे ग्रुप डी भरतीचा पेपर या ठिकाणी होणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि त्याचबरोबर जे पण विद्यार्थी रेल्वे ग्रुप डी ची तयारी करत असाल तर आतापासून अभ्यास करा आणि आतापासून जे सेल्फ स्टडी करा, कारण की वॅकन्सी या ठिकाणी रेल्वे ग्रुप डी ची या ठिकाणी निघालेली आहे। जे पण विद्यार्थी इमानदारीने अभ्यास करणार आहे, जे पण विद्यार्थी सेल्फ स्टडी करणार आहे, अशा विद्यार्थ्यांचं सिलेक्शन रेल्वे ग्रुप डी भरतीमध्ये होणार आहे। तर आतापासून जे विद्यार्थी मिळून आपल्याजवळ टाइम आहे, तर आतापासून जे वेळेचं या ठिकाणी सोन्याचा संधी तुम्ही या ठिकाणी करून घ्या वेळेचा, कारण की चांगली सुवर्ण संधी तुमच्यासाठी चालू आली आहे। कारण की 20-21 जानेवारीपासून फॉर्म भरणे चालू होता आणि 20 फेब्रुवारी 2025 फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब आपलं जर यामध्ये सिलेक्शन झालं तर महिना आपल्याला 30,000 रुपये महिना या ठिकाणी भेटणार आहे। तर आतापासून इमानदारीने अभ्यास करा। जे पण विद्यार्थी अभ्यास करणार आहे त्याच विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होणार आहे। जे पण विद्यार्थी गावामध्ये अभ्यास करत असाल तर गावामध्ये एखादं वाचनालय पकडा, तिथं तुम्ही 8-8 घंटे सेल्फ स्टडी करा, किंवा शहरामध्ये जर तुम्ही राहत असाल तर शहरामध्ये जे विद्यार्थी मिळून एखादी लायब्ररी पकडा आणि त्या लायब्ररीमध्ये जे विद्यार्थी मिळून अभ्यास करा, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आता रेल्वे ग्रुप डी भरतीमध्ये दुसऱ्या टप्प्यामध्ये आपलं काय असणार आहे, यामध्ये ग्राउंड असणार आहे। तर रेल्वे ग्रुप डीचं ग्राउंड कशा प्रकारे होणार आहे, तर पहा पुरुष उमेदवारांसाठी जे रेल्वे ग्रुप डी भरतीमध्ये ग्राउंड होणार आहे, तर पहा 35 किलोचं वजन आपल्याला खांद्यावर घेऊन धावावं लागणार आहे 100 मीटर 2 मिनिटांमध्ये। जे पण विद्यार्थी 35 किलोचं वजन खांद्यावर घेऊन 100 मीटर धावणार आहे 2 मिनिटाच्या अंदर तर ते ग्राउंड क्वालिफाय असणार आहे, ग्राउंड पास असणार आहे। आणि जे पण पुरुष उमेदवारांचा जो 35 किलोचा वजन खांद्यावर घेऊन जर समजा 100 मीटर आपलं धावलं आणि 2 मिनिटापेक्षा जास्त टाइम गेला तर आपल्याला फेल केलं जाणार आहे। आणि दुसरा जो पुरुष उमेदवारांसाठी तर तो या ठिकाणी 1 किलोमीटर रनिंग आपल्याला मारायचे आहे। 1 किलोमीटर रनिंग आपल्याला पुरुष उमेदवारांना 4 मिनिट 15 सेकंडपर्यंत या ठिकाणी 1 किलोमीटर रनिंग मारायचे आहे। जे पण पुरुष उमेदवार 1 किलोमीटर रनिंग हे 4 मिनिट 15 सेकंडपर्यंत रनिंग मारणार आहे तर ते ग्राउंड क्वालिफाय, जे पण विद्यार्थी जे 1 किलोमीटर रनिंग 4 मिनिट 15 सेकंडपर्यंत रनिंग मारणार आहे तर ते ग्राउंड क्वालिफाय असणार आहे, ग्राउंड पास असणार आहे। आणि ज्या पण पुरुष उमेदवारांचा जो रनिंगचा जो टाइम आहे 1 किलोमीटर रनिंगचा हा 4 मिनिट 15 सेकंडपर्यंत पेक्षा जर जास्त गेला तर आपल्याला फेल केलं जाणार, अपात्र केलं जाणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि महिला उमेदवारांसाठी जर आपण पाहिलं तर महिला उमेदवारांसाठी जे विद्यार्थी मिळून 20 किलोचं वजन आपल्याला खांद्यावर घेऊन धावायचं आहे 100 मीटर आणि 2 मिनिटाच्या अंदर जर आपण या ठिकाणी मारलं तर आपण या ठिकाणी ग्राउंड क्वालिफाय असणार आहे। ज्या पण महिला उमेदवार 20 किलोचं वजन खांद्यावर घेऊन 100 मीटर पेक्षा जर समजा आपण 100 मीटर रनिंग 2 मिनिटापेक्षा जर जास्त आलो तर आपल्याला फेल केलं जाणार, अपात्र केलं जाणार आहे, एक लक्षात ठेवा। अशा प्रकारे ग्राउंड आहे। आणि दुसरा जो महिला उमेदवारांसाठी तर 1 किलोमीटर रनिंग महिला उमेदवारांना 5 मिनिट 40 सेकंडपर्यंत मारायचे। ज्या पण महिला उमेदवार रेल्वे ग्रुप डीचं जे रनिंग आहे 1 किलोमीटर रनिंग हे 5 मिनिट 40 सेकंडपर्यंत रनिंग मारणार आहे तर ते ग्राउंड क्वालिफाय असणार आहे, ग्राउंड पास असणार आहे। आणि ज्या पण महिला उमेदवार 1 किलोमीटर रनिंग 5 मिनिट 40 सेकंडपेक्षा जर जास्त टाइम आला तर आपल्याला फेल केलं जाणार, अपात्र केलं जाणार, एक लक्षात ठेवा। तर अशा प्रकारे यामध्ये रेल्वे ग्रुप डीचं ग्राउंड आहे, ग्राउंड खूप इजी यामध्ये आहे, एक लक्षात ठेवा। कोणी या ठिकाणी ग्राउंड काढू शकते, अशा प्रकारे ग्राउंड आहे, टायमिंग चांगला देण्यात आलेला आहे। तर ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती। आपल्या YouTube चॅनल सबस्क्राइब करून ठेवा अशाच नवीन भरतीच्या अपडेटसाठी। आजच्यासाठी इथंच थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय भारत।